SK न्यूज, द ब्रॉडकास्टिंग न्यूज नेटवर्क अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा व शेअर करा। नमस्कार, मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट कुबळी दामगाव तालुका शिरूर जिल्हा परभणी। आज आहे 5 जून 2024 आणि विशेष म्हणजे आज पर्यावरण दिन आहे, जागतिक पर्यावरण दिन आहे। म्हणून सर्वांना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा आणि सर्वांना म्हणतो की आता भविष्यामध्ये आपल्या वाढदिवसाला तर परत आजपासून सर्व शेतकऱ्यांसाठी अंदाज येत आहे। आज आहे 5 जून 2024 म्हणजे सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की 5, 6, 7, 8 पर्यंत राज्यामध्ये दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे। पेरण्यायोग्य पाऊस पडणार, काही ठिकाणी कमी पडेल, काही ठिकाणी जास्त पडेल आणि ज्यांच्या ठिकाणी समजा एकीत ओल गेली तर त्यांनी पेरणी करायला हरकत नाही, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। पण परत एक सर्व शेतकऱ्यांसाठी आणि एक अंदाज येत आहे। तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये 9 जून 10, 11, 12 आणि 13च्या दरम्यान मुंबई, पुणे, नाशिक, पश्चिम महाराष्ट्र, कोकण पट्टी आणि उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे वाहुणी म्हणजे मुसळधार पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। म्हणजे कोकणपट्टी, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये 9 ते 14च्या दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। पण तरी पण एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये आज 5 जून पासून ते जवळपास 14 जून पर्यंत राज्यात दररोज एक दिवस आज येणार, दुसऱ्या दिवशी परत नसेल, तिसऱ्या दिवस एक दिवस म्हणजे दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। ज्या ज्या ठिकाणी पडला पेरणीयोग्य ओल झाली तर पेरणी करायला हरकत नाही, म्हणून हा देखील अंदाज लक्षात घ्यायचा। राज्यात सांगायचं झालं तर काय झालं की म्हणजे दररोज काय होईल, वेगवेगळ्या भागात पाऊस पडायला आहे, म्हणून हे देखील सांगू इच्छितो। राज्यात 5 जून पासून ते 8 जून पर्यंत कोणत्या कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे, पण एक दररोज भाग बदलत पडणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। सांगायचं झालं तर सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, त्याच्यानंतर संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, तसेच लातूर, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, त्याच्यानंतर उस्मानाबाद, लातूर, त्याच्यानंतर तो पाऊस तसेच सोलापूर, पंढरपूर असा ह्या भागामध्ये जरा चांगला पडणार आहे। ह्या म्हणजे 5 जून ते 8 जून दरम्यान। पण त्याच्यानंतर 9 जून पासून ते 13 जून पर्यंत राज्यामध्ये काही काही भागामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे। त्या जिल्ह्याचे नाव सांगतो। 9 जून पासून ते 14 जून दरम्यान म्हणजे वडी नाले वाहतील असा पाऊस पडणार आहे। त्याच्यामध्ये जिल्ह्याचं नाव सांगतो, सातारा, सांगली, पुणे, कोकणपट्टीचे संपूर्ण जिल्हे, त्याच्यानंतर नगर जिल्हा, नाशिक जिल्ह्याला खूप पाऊस पडणार आहे, म्हणजे वडी नाले वाहणार आहेत, नदीला पूर देखील येईल। त्याच्यानंतर मुंबईला देखील अतिवृष्टी होणार आहे। मुंबईच्या जनतेने देखील सतर्क राहण्याचे म्हणजे 9 ते 12 जून दरम्यान सतर्क राहावे। त्याच्यानंतर पुण्याकडे देखील जास्त पाऊस पडणार नाही, पुणेकरांनी देखील सतर्क राहावे। कोकणपट्टीमध्ये देखील मुसळधार पाऊस पडणार आहे, म्हणून कोकणपट्टीवाल्यांनी सतर्क राहावे। तसेच धुळे, नंदुरबार, जळगाव ह्या भागात जरी जोरदार पाऊस पडणार आहे, वडी नाले वाहणारा पाऊस पडणार आहे। तो पाऊस नगरपर्यंत येणार आहे, संभाजीनगरपर्यंत येणार आहे आणि त्यात बीड जिल्ह्यापर्यंत येणार आहे, परभणीपर्यंत येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। म्हणजे एकंदरीत परिस्थिती सांगायची झाली तर 5 जून ते 14 जून दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे। पण 9 जून ते 14 जून दरम्यान मात्र कोकणपट्टी, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात मात्र जोरदार पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। शेतकऱ्यांनी वाऱ्यापासून स्वतःची काळजी घ्या, विजेपासून स्वतःची काळजी घ्या। अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल। पण सर्व शेतकऱ्याला परत एक माझी विनंती, समजा पाऊस पडल्याच्या नंतर जमिनीमध्ये एक ओल गेली तर पेरणी करायला काही हरकत नाही। जर 4 बोट ओला असेल तर तुम्ही पेरणीचा निर्णय घेऊन थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।